भरपूर खराब होतं एकदम. अजून तोंड पाऊस संपेपर्यंत उचलत नाही. पाहिलेच चाले फोन उचलत नाही. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज उठलोय मी किती वाजता? 12:30 वाजता. विचित्र वाटत असेल ना, तेल लावलेलं काल रात्री झोपताना, म्हणून ते असं वाटतंय. गाईज हे बघा, हे मम्मीने दिलं आणि कडुलिंबाचं काहीतरी आहे. हे काय ग? हे काय? कडुलिंबाचा रस उकळून केलाय. औषध आहे. कडू असतो ना? हो, खूप कडू असतो. आता जेवायला बसलो. मेन्यू बघायचा काय आहे. चपाती, भेंड्याची भाजी आणि ताक. हा बघा, आत्ताच आलाय. आता परत आम्ही जातोय नदीवर. सारखा आता आमचं मे महिन्यापर्यंत असंच चालू असतं, सारखे नदीवर. पाऊस संपेपर्यंत नदीवर आता सारखं चालूच असणार आहे दररोज. पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आता नदीवरच जाणार आहोत. आता काय माहिती आज कोण येत आहे. आज काही मी दाखवत नाही आम्ही काय केलं बिलं. आता फक्त सांगतोय तुम्हाला की जातोय. आज एक नवीन मेंबर ॲड होणार आहे, त्याचा फक्त कोण ॲड होणार आहे तो दाखवतो. एक नंबर आहे तो. बघा आलाय किल्ले कॉलेजचा चॉकलेट बॉय तनिष भैया चिखले. आजच मुंबईवरून आलाय. जरा नाही पनवेल गावात नाही, रायगड जिल्ह्यात नाही. आज तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन खेळात? एक नंबर खांदा कॉलेज एक्झाम माझी संपलेली आहे. सगळे एकदम संपले. आता फक्त मजा करायला आलोय. आता फक्त स्विमिंग करणार. आता पाणी बघा, एक नंबर वाटतंय कडक. आता फक्त डुबक्याच मारायच्या. रुको जरा, सबर करो. हळूहळू ऐका, तुम्हाला किती केट्या लागल्या? एक पण नाही लागले, सगळ्यात पास आहे. आणि मग पेपरला का नाही बसून दिले तुम्हाला? ते डिफॉल्टरला होतं, ते अटेंडन्स कमी होती म्हणून विषय झाला. नाही तर काय झाला. रूम अवेलेबल आहे काय? जर बघत असाल तर सांगा. माझ्या भायला सांगा, रूम भेटत नाही. साला रस्त्यावर राहतोय. हॉस्टेलला राहतोय. लायकी ना 2 वर्ष हॉस्टेल राहिला. आम्हाला म्हणतो ना आता रूम घेणार काय नाही. चला जाऊया. कोण आलात? हा, कोण आलाय? कोण पण नाही, दोघं जातोय. आता एकाला फोन लावलाय. एक नेता येतोय, अजून एक नेता येतोय. तो झोपलाय. दोन नेते एक नोटा छापणारा आणि एक नेता दादांचा बी. हा, तो नोटा छापणारा बघा कसला आहे. हा, तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटतं? अरे मुंबईतला कसं वाटतं तुम्हाला? काय नाही, एकदम मस्त, एकदम कडक. आणि इथे येऊन एकदम मस्त. इथलं काय टाकू नको. टाकणार तो हे इस्त्री करत असतात. कोण इस्त्री करताय? काय नाही, तू फोन लाव, येतील त्याला. घरात बसायला आलेत. आलो एवढा मुंबईत ना पोहायला. नाही तर काय आम्हाला वाटतं. हो त्याला. आणि फोन उचलत नाही. पाहिलेच चाले फोन उचलत नाही. 7-7, 8-8 फोन लावतोय. बघा आज आला आणि एवढी बडबड चालू आहे त्याची. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तुझं पोट खूप बारीक झालेला ना. ब्लॉगिंग बंद करून टाकायला मला वाटते थोड्या दिवसात. ब्लॉग टाकशील. तुम्हाला पुष्पगुच्छ आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. काय बोलायला होता? आम्ही नगरसेवक भूषण चिखले यांच्या ब्लॉग मध्ये आल्याबद्दल शब्दच फुटत नाहीत. तोंडातनं शब्दच फुटत नाहीत. वगैरे कुठे आहे? नीलू अशी नदी बिधी येडायच काय. छोटे मोठे ठिकाणी पोहत नाही. आणि आम्हाला नोट छापायचे 7 वाजता या. पण नदी
हाँ ये कर लो पहले. अरे मार रे, अरे तू मार तर. आता आमचं पोहून झालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही घरी जायला निघालेलो आहे. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब वगैरे काय ते बघून घ्या. तर आता बंद करा, व्हिडिओ बंद करा आता. कट कट. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. परत एकदा 3 शनिवार काय होता. 3 शनिवार काय शनिवार काय नाही, या तुम्ही पोहायला उद्यापासून तो बोलतोय. सुट्टी आहे. अरे सांग ना काय बोललास, नीट बोल रे. आम्ही काय नाही सुट्ट्या काय ना ती आपली सगळी खोलून माहिती ना कशाला. आपला अरे हाय तर हाय. हा संदेश जर पोहोचवणार असतील तर पोहोचवू नको. हाय गाईज, आजचा मेन्यू परत एकदा. जो मगाशी दाखवला तो दुपारचा दाखवलेला आणि जो आत्ता दाखवणार आहे तो रात्रीचा आहे. खिचडीचा भात. आणि हे बघा मी माझाच व्लॉग परत बघतोय. जरा क्वालिटी कमी आहे, समजून घ्या. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. हा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर दाबून ऑलला टिक करा. गाईज वाजलेच किती आता बघा फक्त तुम्ही. आता मला मम्मी परत बाहेर पाठवते. का पाठवत असेल बघा आता तुम्ही, का पाठवलं आहे ते. एवढ्या रात्रीचंच तिला आठवतं हा सगळं, जेव्हा झोपताना. काय बोलायचं आता बघा. आता हे बघा मी निघालोय आता, जातोय बाहेर. का आता निघतोय मी. हे बघा फक्त बाहेर बघा पोलीस उभे आहेत. रात्रीचे वाजलेत किती आणि गाडी पण आमची स्टार्ट व्हायला किती वेळ लागते. मग आता जातोय. कुठं जातोय ते तुम्ही बघा फक्त. काय त्या मम्मीला पण रात्रीचं सगळं आठवत असतं. हे बघ हे बघा हे बघा, असे कोणाला पण पाडतात मध्ये येऊन. काय बोलायचं. हे बघा रात्रीचं आलो म्हणजे फक्त एकाच ठिकाणी यायला लागतं मला 24 तास, म्हणजे युनिक मेडिकलला. आता आलोय, मग आता जातो गोळ्या घ्यायला. तिला बरं नाही म्हणून गोळ्या घ्यायला आलोय. आता निघतोय. तिला 2 गोळ्या घेतल्या, म्हणजे 2 प्रकारच्या. आणि मग मला मी आईस्क्रीम घेतला आहे. आता निघतोय. गाडी हात मध्ये येत असेल ना, मला नीट अजून पण पकडता येत नाही. आता जातोय. बघू शकता तिथे आहेत ना चौकात पोलीस उभे आहेत. चेकिंग चालू आहे. काय माहिती कसली चेकिंग चालू आहे. मगाशी एकाला मारले चौकात पोलिसांनी वाटतं. 3 सीट होती त्यांना. हे बघा भरपूर जण होती, 3-4 जण होती पोलीस मगाशी. आता 2च दिसत आहेत. आता आलोय घरी, गाडी लावले. आता जातोय.
आताच घरी आलो मी बाहेरून कडी लावून गेलो आणि मग मी भरपूर वेळा ठोकला. पप्पांनी खिडकीतनं सांगितलं की उघडाच आहे, तोच कडी लावून गेला आहे असं. मलाच माझ्यावरच भडकले. हाय गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता उद्या काय काय होईल ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू. सो उद्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि हां, एक विसरू नका, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनवर ऑल तर नक्कीच करायचं. सो गुड नाईट. आता इथंच थांबवतो मी आजचा ब्लॉग. बाय बाय.